नमस्कार मंडळी, नीता रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण काटेरी वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे वांग्यांना 2 चीर पाडून घेतलेत बघा। देठ पण काढून घेतले आणि 3-4 पाण्याने स्वच्छ वांगी धुवून घेतलेली आहेत। तसंच वांग्याचा मसाला बनवण्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। सुकं खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे। तीळ भाजून घेतलेले आहेत। हाफ टीस्पून जिरं भाजून घेतलेलं आहे। हाफ टीस्पून बेसन घेतलं आहे आणि 1 टीस्पून धणे घेतलेले आहेत भाजून आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तसेच फोडणीसाठी मी हिंग घेतलेला आहे, मीठ घेतलं आहे, मालवणी मसाला घेतला आहे, हाफ टीस्पून आलं लसूण पेस्ट घेतली आहे, टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। वांग्याचा मसाला तयार करून घेणार आहोत। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपण हे खोबरं घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे। तसंच शेंगदाणे घ्यायचे आहेत, तीळ घ्यायचे आहेत, धने घ्यायचे आहेत, जिरं घ्यायचं आहे आणि कढीपत्ता घ्यायचा आहे आणि हे सर्व पाणी न घालता पहिलं मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामधनं एकदा फिरवून आपण घेतले। आता ते व्यवस्थित थोडंसं बारीक झालेलं आहे। आता यामध्ये आपण 1 टीस्पून एवढा मालवणी मसाला घालणार आहोत आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। पहिलं थोडं मीठ आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे। थोडं मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, जास्त पाणी मी घातलं नव्हतं कारण आपल्याला वांग्यामध्ये ते भरायचं आहे, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आहे। आता थोडं वाटून घेतलं तर यामध्ये जे हाफ टीस्पून आपण बेसन घेतलेलं ते घालायचं आहे आणि छान पुन्हा एकदा बारीक वाटून घ्यायचं आहे। हा वाटलेला मसाला मी आता एका डिशमध्ये काढून घेतला आहे आणि वांग्यातलं पाणीसुद्धा काढून घेतलं आहे। आता हा मसाला आपण या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। छान असं हाताने दाबून भरायचा आहे मसाला। दोन्ही साईडने छान दाबून असा भरून घ्यायचा आहे। हे बघा, वांगी आपली छान भरून झालेली आहेत। थोडा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे, तर आता आपण फोडणी घालून घेऊया। इथे मी गॅसवर कुकर गरम करत ठेवलेला आणि त्यामध्ये 2 टीस्पून एवढं तेल घालून घेतलेलं। आता यामध्ये आपण तेल आपलं छान गरम झालेलं आहे, तर यामध्ये आपण सर्वप्रथम कांदा घालून घेणार आहोत। कांदा थोडा लालसर होऊ द्यायचा आहे। कांदा थोडासा लालसर झालेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आणि दोन्ही छान नरम होईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा टोमॅटो आपला छान नरम झालेला आहे। आता यामध्ये जे आपण आलं लसूण घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे आणि थोडासा चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं एकदा। आता यामध्ये आपण मालवणी मसाला घालून घ्यायचा आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आमच्या घरी थोडंसं तिखटच लागतं, त्यामुळे मी थोडा जास्त मसाला घालणार आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे। थोडं मीठ आपण घातलं आहे, त्यामुळे आता अंदाजाने थोडंसंच मीठ आपल्याला घालायचं आहे। मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मसाला छान परतून झाला आहे। त्यामध्ये यामध्ये हे जे आपण वाटण ठेवलेलं ते छान फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये आपण ही वांगी घालून घ्यायची आहे आणि तीही छान परतून घ्यायची आहे। सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं आहे आपल्याला। मिक्सरचं भांडं धुवून त्याला जो मसाला लागलेला तो पण इथे घेतलेला आहे आपण। हा सर्व मसाला यामध्ये घालायचा आहे। पाणी एकदम खूप जास्त आपल्याला घालायचं नाही आहे बघा, जरा वांग्याच्या बरोबरच पाणी ठेवायचं आहे। कुकरचं झाकण लावून फक्त 1 शिटी करून घ्यायची आहे। कुकरची 1 शिटी झालेली आहे। आता आपण खोलून बघूया। हे बघा, त्या साहित्यामध्ये
तुम्ही बघू शकता किती छान वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे. हे तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा.